माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि आमचे युवा नेते माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी शहराच्या महायुतीचा पॅनलचे सर्व सन्माननीय जागा वाटप झालेले आहे। सर्व युती पक्षाला त्यात शिवसेनेला 4 जागा, राष्ट्रवादीला 3 जागा आणि 16 जागा भारतीय जनता पक्ष आणि शहराचा नगराध्यक्ष माननीय जयश्रीताई थोरात यांचा फॉर्म या निमित्ताने ठेवलेला आहे। असं सन्मानपूर्व जागा वाटप या निमित्ताने आम्ही केलेलं आहे। महायुतीचं वातावरण शिर्डी शहरात खूप चांगल्यापैकी आहे। 24 पैकी 24 जागा निवडून येण्याची दाट शक्यता आहे। वन स्लिप या पद्धतीचा निकाल येण्याची या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छितो। मतदारांना काय आव्हान? मतदारांना मी हेच सांगेल का सुशिक्षित, चांगले, गोरगरीब घरातले तरुण होतकरू असे उमेदवार महायुतीने दिलेले आहेत का जे येणाऱ्या 5 वर्षाच्या गावाचा कायापालट करण्यासाठी, गोरगरीब घराण्याचा विकास करण्यासाठी, गावाचा विकास करण्यासाठी किंवा जे शिर्डी शहराला भविष्यात येणारे प्रश्न सोडवण्यासाठी हे तरुण काम करतील। मी प्रभाग नंबर 8 या जागेसाठी दावा केलेला आहे आणि मी त्या ठिकाणी अर्ज भरलेला आहे। आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय शिर्डी शहराचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष माननीय कमलाकर भाऊ कोते, तसेच राष्ट्रवादीचे आमचे सहकारी रमेश भाऊ गोंदकर जे निर्णय शहरासाठी उचित वाटेल त्यांना किंवा आमचे नेते माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील शहराच्या विकास, सर्वांगीण विकासासाठी जे चांगले निर्णय घेतील त्या निर्णयामागे आम्ही ठामपणे राहू। राजकारणामध्ये इलेक्शन कॅम्पेनिंगमध्ये कुणालाही छोट्यातल्या छोट्या माणसाला किंमत द्यायची असते, हलक्यात कुणालाही घ्यायचं नसतं, हवेत जायचं नसतं, तर जमिनीवर जाऊन काम करायचं असतं। एवढंच या निमित्ताने मी सांगू इच्छितो।